नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. नंदिनी जीवावरती खूप रागवलेली असते. रागवण्याचं कारण म्हणजे आर्याने वरण खूप छान बनवलं हे निमित्त करून त्याच्या हातावरती किस घेतला आणि ॲप्रिशियन्स किस असं म्हणून आता ते जिरवण्याचं काम इथे जीवा करत आहे. जीवाचं म्हणणं आहे कोणी चांगलं काम केलं की त्याला असं देतात, असं एवढं म्हणजे टोकाची भूमिका घेण्यासारखं काही नाही. माझं काही कुणावर प्रेम वगैरे नाही, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच प्रेम आहे. फक्त मी कधी कुणाशी बोललो म्हणजे मी त्याचं झालो असं नाही न होत. इथे छान प्रकारे जीवा समजून सांगत असतो. मात्र आपली नंदिनी म्हणत असते की नाही, असं कोणी केलं तर मला आवडत नाही, तर मी माझा हात काढून घेईन ना. मग तू पण काढायला हवा होता. तू ती करत होती तर तू ते खपवून घेत होतो, हे मला पटलेलं नाही. इथे आपण पाहतोय नंदिनीची इथे समजूत काढण्याचं काम खूप छान प्रकारे जीवा करतो. जीवा तिची समजूत काढताना म्हणतो, आयुष्यात कधी मी कुठे कुणाकडे बघणाऱ्याने मी बघितलं, मी कोणाशी बोललो, हसी मजाक केला, जरा चेष्टा मस्करी केली, याचा अर्थ असं नाही न होणार मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडणार. मी फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम करतो, ती म्हणजे माझी चकाचक बाई. ही दे. मग आपली नंदिनी हसून टाकते आणि गेला ना तुझा राग असं म्हणत जीवा तिची समजूत काढतो. चला तर आपण इथे घरी आलेले असतात काव्या आणि पार्थ. त्या दोघांकडे पाहून आई छान प्रकारे हसते आणि म्हणते, आलात तुम्ही, दमले असाल. मग इथे दोघंही एकदम खुशीत येतात आणि इथे आपली आई आपल्याशी किती छान बोलती ह्या गोष्टीचं त्यांना नेहमीप्रमाणे कौतुक. त्यातच ना आपली मानिनी जी आहे ना ती म्हणू लागते, कुठे गेला होतात तुम्ही, घरी सांगून तर जायचं ना. तर आता इथे दोघं खरं बोलतात की खोटं बोलत आहे हे तीक्ष्ण नजरेने आपली मानिनी पाहू लागलेली आहे. पार्थ एकदम सभ्यपणे सांगू लागतो, आई आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. सोनोग्राफीमध्ये काय झालं माहिती का. तर ती म्हणते काय झालं. सोनोग्राफीच्या वेळेला बाळाची जी हालचाल पाहिली ना मी, ती पाहून मला इतकं भारी वाटत होतं आणि तुला सांगू का माझे काय काय अनुभव आहे. तर आता इथे आपण पाहतोय मानिनी संतापते की ती चक्क एकदम परफेक्टली खोटं बोलतो आहे हे पाहिल्यानंतर ती मात्र एकदम सनसनीत त्याच्या कानाखाली वाजवते. सगळेजण घाबरतात. आता हे काय झाले कुणाला काही समजेना. जीवा आणि नंदिनी तेही दारामध्येच असतात ज्यावेळेला इथे पार्थच्या कानाखाली सनसनीत वाजवली जाते. आता ते दोघंजणं खूप घाबरतात आणि आईला म्हणतात, आई काय झालं. आता आईला थांबवण्याचा प्रयत्न ते दोघंही करतात आणि काय झाले मला काय विचारताय असं म्हणत मानिनी पार्थला विचारू लागते, जाब माझ्याशी खोटं का बोलला. तुम्हाला तुमची आई मूर्ख दिसते का रे. कोणी यावं तिला मूर्ख बनवावं आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवला त्याचा तुम्ही असं पारणं फेडणार आहेत का. तर इथे कुणाला काही कळेना नक्की काय झाले. मात्र मानिनी मात्र रडत असते. त्यातच आपण पाहतोय आत्या नेहमीप्रमाणे म्हणू लागते की पाहिलं ना तुझी मुलं तुझ्याशी खोटं बोलतात, दरवेळेला तुला वेड्यात काढतात, तू त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवतेस गं. आता पार्थ आईला म्हणू लागतो की माझं ऐकून तर घे. तर इथे ती म्हणते, काय ऐकून घ्यायचं, कुठे गेला होतात तुम्ही सर्रासपणे माझ्याशी खोटं बोलतात. 2 दिवसापासून कितीतरी गुंडांपासून तुम्ही स्वतःला असं धोक्यात घालून घेतले. गुंडांशी आरेरावी करायला जातात, बाहेर जाऊन तुमची दादागिरी करत आहात आणि गुंड प्रवृत्तीचे लोक तुम्हाला धमक्या देत आहे. हे सगळं माझ्यापासून लपवलं जाते आणि मी काय करते, मी तुम्हाला विचारते, तुम्ही मला भोळ्या भाळ्याप्रमाणे इथे गेलो तिथे गेलो सांगतात आणि मी ते मान्य करते. का माझ्याशी का खोटं बोलतात. एका आईशी खोटं बोलताना तुम्हाला लाज नाही वाटली. काव्या तू तर आई होणार आहेस ना, तर तुझी मुलं तुझ्याशी अशी वागतील तेव्हा तुला काय वाटेल गं. कसं वाटते माझीच मुलं माझ्याशी खोटं बोलत आहे, त्यातले त्यात तुम्हीही बोलत आहात. आता काव्याला इतके जाब विचारते इथे मानिनी. बोलता विषय निघतो. तर त्यात आपली काव्या समजून सांगण्याचा प्रयत्न करते की मी का गेले होते तिथे, मी तुम्हाला सांगते ना. तर ती म्हणते की मला तुमची कुठल्याच प्रकारची काहीच गोष्ट ऐकायचीच नाही आहे. तुम्ही मला काही समजवू पण नका. मला वेड्यात काढण्याचा जो धंदा तुम्ही सुरू केला आहे तो चालू ठेवा. नेहमीप्रमाणे मला काहीतरी स्टोरी सांगायची, मी हो हो म्हणायचं आणि मग तुमचं चालू द्यायचं. तुम्हाला तुमच्यासोबत बाळाची सुद्धा काळजी वाटली नाही. जर बाळाला काय झालं असतं त्या गोष्टीची सुद्धा भीती वाटली नाही तुम्हाला. तुम्ही निडरपणे ह्या सगळ्या गोष्टी करत होतात. एवढं सगळं करताना एकदाही आठवलं नाही की तू प्रेग्नेंट आहे. आता खरं सांगा अजून काय काय खोटं बोललं माझ्याशी, एकदाचं सगळं सांगून टाका. म्हणजे कसं एकदाच मी स्वतःचं डोकं फोडून घेते. तर आता इथे आपण पाहतोय नंदिनी आणि जीवालाही इथे ही विचारू लागते की तुम्ही दोघं पण माझ्याशी काही खोटं बोललं असेल तर आजच कबूल करून टाका. म्हणजे कसं एकदाच मला त्रास व्हायचा तो होऊनच जाऊ द्या. तर आता इथे आपण पाहतोय काव्या रडत असते. रडता सांगू लागते की रस्त्यांची दुरावस्था पाहण्यासारखी होती. कितीतरी बायकांचे नवरी त्याच्यात गेले, वडील गेले, मुलगा गेला
अगदी गरोदर बायका त्या रस्त्यावरनं जात असताना त्यांचा ॲक्सिडेंट होऊन त्यांची म्हणजे गर्भपात वगैरे झाले. हे सगळं पाहिल्यानंतर मला फार वाईट वाटलं. कोणीतरी पुढाकार घ्यायला हवं होतं हे मला जाणवत होतं, म्हणून मी पुढाकार घेतला. माझा जो हेतू होता तो वाईट नव्हता. फक्त तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही मला जाऊ दिलं नसतं, म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलले. मग इथे मानिनी बोलता बोलता म्हणते, जर त्या गर्भपात झालेल्या बायकांमध्ये तुझं नाव असतं तर, आणि स्वतःची जीभ स्वतःच ती आवरते आणि स्वतःलाच त्रास करून घेत ती बाजूला जाऊन तोंड फिरवून बसते. काव्या मात्र म्हणत असते की मला माफ करा, हे जे मी केलं ते मला कळते की मी डेंजरस काम केले, असं करायला नको होतं. तुमच्याशी खोटं बोलून जे करण्यात मी समाधान मानत होते त्या गोष्टीचं मला वाईट वाटत आहे की मी तुमच्याशी चुकीचं वागले किंवा तुम्हाला न सांगता जायला नको होते. तर आता मानिनीची समजूत काढण्यासाठी काव्या ते तिच्याजवळ जाते. आई माझं ऐका ना, मी खरंच चांगल्या मनाने हे करत होते, माझा वाईट हेतू नव्हता या सगळ्या गोष्टींमध्ये करताना. तर आता नंदिनी मानिनीला समजावं लागते की आई ह्या वेळेला सोडा ना, माफ करा ना, नका ना एवढं त्यांना रागवू. तर आता बघ इथे ना आपली मानिनी म्हणू लागते की काव्याला, ही जी मुलगी आहे ना नंदिनी, ती कधीच माझ्याशी आजपर्यंत खोटं बोलली नाही. पोटची पोरं माझ्याशी खोटं बोलतील, पण नंदिनी कधीच माझ्याशी खोटं बोललेली नाही. तर तिच्याकडनं काहीतरी शिक, तुम्ही दोघी बहिणी आहात ना. नंदिनी काव्याला काहीतरी शिकव गं, असं मानिनी बोलते. त्यावेळेला नंदिनी मात्र डोळ्यात पाणी येतं टचकन, आणि इथे तिला आता काय बोलावं काही सुचेना. किती विश्वास ठेवतात ह्या आपल्यावरती, आणि आपल्याकडनं किती मोठी चूक घडते ह्या गोष्टीची जाणीव तिला होते, तिच्या मनाला चुरचूर लागते. आणि इथे मानिनी म्हणू लागते ना की बघ हिच्याकडनं काही शिक, ही कधीच आजपर्यंत खोटं बोललेली नाही, मला तर स्वप्नातसुद्धा खरं वाटणार नाही जर कधी खोटं बोलली तर. तर आता इथे ज्या वेळेला मानिनी बोलत असते त्यावेळेला मात्र काव्या बोलता बोलता म्हणते की बघा ना, त्या रस्त्यावरनं कितीतरी बायकांचे जाताना ॲक्सिडेंट होतात, कितीतरी बायकांना ह्या गोष्टीमुळे आपले बाळ वगैरे गमवावं लागले. अगदी मी सांगते तुम्हाला, दुसऱ्यांचं कशाला उदाहरण द्यायचं. मागच्याच महिन्यात, गेल्या महिन्यात आपल्या नंदिनीचा जीवाचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच रस्त्यावरती, खड्ड्यांमध्ये गाडीचं हे झालेलं. तर आता ही जी गोष्ट ही तर मानिनीला माहितीच नव्हती, काव्या बोलण्याच्या ओघात बोलून गेलेली. आता बापरे, हे जे ऐकलं आहे ना सत्य, ते ऐकल्यानंतर मानिनी मात्र आता तिच्याकडे पाहू लागते आणि म्हणू लागते की काय, हे कधी झालं, मला तर यातलं काहीच ठाऊकच नाही. तर आता काव्या बोलता बोलता बोलून गेली. इथे नंदिनी आता समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागली, आणि समजूत काढता काढता ती म्हणू लागली की आई ऐका ना, आम्ही काय सांगतोय आमचं ऐकून तरी घ्या. पण आता मानिनी एवढं सगळं ऐकल्यानंतर आता एकदमच चक्कर येऊन असे हे होऊ लागते, आणि त्यांच्याकडे पाहत असते एकदम एकटक. आता इथे ते दोघीही त्यांची जी बाजू ती मांडू लागतात, कान पकडून माफी पण मागू लागतात. तर आता इतके टोकाची भूमिका मानिनीने घेतलेली आहे. ती म्हणू लागते की मला वाटलं होतं माझी पोटची मुलं माझ्याशी खोटं बोलतील, तुम्ही दोघी कधीच माझ्याशी खोटं बोलणार नाही, तुझं जाऊ दे, पण ही जी नंदिनी आहे ना हिच्यावरती तर माझा इतका विश्वास होता, ही कधीच खोटं बोलणार नाही, ह्या गोष्टीची मला शाश्वती होती. पण झालं उलटंच. काय केलंस तू हे नंदिनी, माझ्याशी खोटं बोललीस, एवढी मोठी घटना झाली आणि ती घटना मला सांगितलीसुद्धा नाही. तुला दिवस असताना तुझा ॲक्सिडेंट झाला, एवढी गोष्ट माझ्यापासून कशी तुम्ही आजपर्यंत लपवून ठेवली. काव्या मात्र माफी मागू लागते की माफ करा, आमच्याकडनं चूक झाली, आम्ही तुम्हाला हे सगळं सांगायला हवं होतं, प्लीज आमची बाजू समजून घ्या ना, असं म्हणत ती माफी मागू लागते. मात्र मानिनी आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीतच नाही. तिची जी कॅपॅसिटी होती ना हे सगळं सहन करण्याची, ती जणू काही संपूनच गेली. आता ती निराश झाली आहे, सुनांकडनं पण आणि मुलांकडनं पण. खरं सांगू का, अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते. चूक आता कोण आणि बरोबर कोण ही गोष्टच बोलण्यासारखीच नाही. कळत नकळतपणे लहानांकडनं चुका होत जातात. मोठ्यांना या गोष्टींचं वाईट वाटतं की आपण इतकं फ्रेंडली राहून, फ्रेंडली वागूनसुद्धा समोरच्याने आपल्याला खोटं बोलावं, आपल्याला खरं न सांगणं. आता ह्याच्यात आता आपण म्हणू शकतो की ही चुकली, सून चुकली, सासूला सांगितलं नाही. तर बघा ना, पण ती परिस्थितीच त्यावेळेला तशी असते ना. आपल्या लहानांना वाटतं की मोठ्यांना त्रास नको, त्यांना त्रास झालेला चालणार नाही, त्यांच्यापासून काही गोष्टी आपण न सांगणंच बरं, असं लहानांना वाटतं. आणि मोठ्यांना असं वाटतं की आम्ही तुमच्याशी इतकं फ्रेंडली, अरे 4 पावसाळे जास्त पाहिले, प्रत्येक गोष्ट सहन करू शकतो ना, मग तुम्ही आमच्याशी मनमोकळेपणाने बोलायचं ना, का बोलले नाही. ही जी घटना आहे, ही जी गोष्ट आहे, प्रत्येक घरामध्ये चालते खरं तर. कळत नकळतपणे दोन्हीही बाजूने आपण बाजू म्हणजे चांगल्याच असतात, पण एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतो का, किंवा आपल्यातला संवाद कमी पडतो, आणि कसं वागावं तेच कळत नाही खरं तर. कधी कधी वाटतं सुना बरोबर वागल्या, कधी कधी वाटतं सासू जे बोलती ते बरोबर आहे.
हा जो खेळ आहे ना तो कधीच संपणार नाही. आपण इथे पाहतोय म्हणजे सून या नात्याने काव्या तिची बाजू पूर्णपणे मांडण्यासाठी इतकी मनापासून प्रयत्न करते. आणि आता ही जी आई रुसलेली मुलावरती की माझ्या मुलाने माझा विश्वासघात केला, बाकी दुसऱ्यांच्या मुलींवर मी काय राग काढू, तर इथे काव्या मनापासून म्हणते की झाली चूक माझ्याकडनं, मीच त्यांना हट्टाने घेऊन गेले, पण तुमच्या मुलावर तुम्ही अशी राग नका काढू, रागवू नका, त्यांच्याशी न बोलतो तर अजिबातच होऊ नका. तर असं म्हणत ती त्यांच्यासमोर हात जोडू लागते आणि त्यांच्याशी बोलतं बोलतं ती म्हणते की प्लीज त्यांच्यावर रागवू नका. खरं तर आता काव्या जे बोलली त्याच्याकडे दुर्लक्ष करत नंदिनीच्या समोर जाऊन इथे मानिनी उभी राहते. मानिनी आता तिला जाब विचारते, खरं सांगू का, आजपर्यंत मला कधी वाटलं नव्हतं तू माझ्याशी खोटं बोलशील. तुझा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, त्या गोष्टीची तुम्ही मला थोडीशी भनकसुद्धा लागू दिलेली नाही. ही गोष्ट माझ्यासाठी जास्त शॉकिंग आहे. आणि जर तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाळाला जर काही झालं तर मग तुम्हाला याची पण भीती वाटलेली नाही का. असं इथे सगळं काही मानिनी मनातलं बोलू लागते. नंदिनी मात्र आता फक्त कान धरून उभी असते आणि म्हणते की आई माफ करा, पण तुम्हाला त्रास होऊ नये ह्या गोष्टीमुळेच आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगितली नव्हती. तुमच्या बाबतीत आम्ही असं वाईट हेतू नव्हता ठेवला न सांगण्याचा. मात्र आता आत्या म्हणू लागली की बघ, तू इतका विश्वास ठेवला ज्या व्यक्तीवर, त्याच व्यक्तीकडनं तुला विश्वासघात मिळालाच शेवटी. मानिनी मात्र म्हणू लागते की मी कधीच असं मनातही आणलं नव्हतं की माझी सून माझ्याशी असं कधी खोटं बोलेल आणि बाकीच्यांचं माहीत नाही, पण नंदिनी तुझ्यावर माझा खूप विश्वास होता आणि ह्या विश्वासाचं तू काय केलंस गं, असं म्हणत इथे मानिनी एक शब्दही बोलीनाशी होती. मानिनीचा जो हा आवाज बंद झाला आहे त्याच्यानंतर सगळेजण घाबरतात. ते सगळेजण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. आत्या मात्र इतकी चिडलेली असते ना, सुनांना मुलांना दोघांनाही चांगले 4 बोल सुनवते. आणि असं जे वागणे सारखं सतत काहीतरी लपवणे ही गोष्ट चुकीची आहे हेही ठामपणे आत्या इथे मुलांना बोलू लागते, सुनांनाही बोलू लागते. सुना मात्र हात जोडून आईंची माफी मागू लागतात. पण आता इथे मानिनी इथे इतकी भांबवून गेली, इतकी की तिला काही सुचत नाही. अगदी चक्कर येऊन खाली पडल्यानंतर ते तिला पकडतात आणि सोप्यावर बसवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. सगळेजण खूप घाबरतात तिची ह्या अवस्था पाहून. आणि इथे आपण पाहतोय आत्या तर इतकी चिडते. आत्या म्हणू लागते, हे सगळं तुमच्या 4 जणांमुळेच झाले, तुमची वागणी खरंच चुकली ना, तुम्हाला जाणीव आहे का ह्या गोष्टीची. काव्या, नंदिनी आणि मानिनी ह्या तिघीही एकमेकींशी जरी बसतात. आता तिघीही आईंसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. तर नंदिनी जेव्हा आई ऐका ना, माझ्याशी बोला ना असं म्हणून तिच्याकडे पाहू लागते ना, तर आता इथे मानिनी तिच्याकडे 1 मिनटंही पाहत नाही. तर इथे पुन्हा हाक मारू लागते. तर आता ती सांगते की मीच तुम्हाला आई म्हणण्याचा अधिकार दिला होता, दोघींनाही, पण आज मी तो अधिकार तुमच्याकडनं काढून घेते. इथून पुढे तुम्ही कधीही मला आई म्हणून हाक मारायची नाही, कारण आपल्यातलं ते नातंच आता संपून टाकलं आहे. तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवल्या. मी तुम्हाला कधी काही म्हणाली नाही. तुमच्यावरती पूर्णपणे डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि मला काय मिळालं गं तुमच्या दोघींकडनं. मुलांकडनं मला अपेक्षा नव्हतीच, पण सुनांकडनं होती ना. सुनांनी मला विश्वासघात दिला. आता इथे मानिनी उठते आणि 4 पावलं पुढे जाऊन इथे वसू आत्याला म्हणू लागते की बघितलं वसुताई, तुम्ही मला नेहमी म्हणायच्या की मुलांवर आंधळा विश्वास ठेवू नको, पण मी तुमचं कधी ऐकलं नाही. माझी खरंच चूक झाली. माझ्या मुलांवर, सुनांवर मी खूप विश्वास ठेवला, त्याच्यामुळेच माझ्या पदरामध्ये आज आलं काय हे विश्वासघाताचं लेणं मी घेतलं आहे. बघा माझ्या ओटीत काय आलं आहे, विश्वासघात मुलांकडनं झालेला, सुनांकडनं झालेला. इथे दोघीही सुना पुढे येतात आणि आईला म्हणू लागतात की प्लीज असं नका म्हणू ना, आम्ही तुमची खरंच मनापासून माफी मागतो, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे सगळं लपवलं होतं, पण माफ करा ना. आता मात्र एकदम क्षमता संपली बरं का ह्या मानिनीची. स्वतःचेच गाल झोडून घेऊ लागते. माझीच चूक झाली, मी तुमच्यावर विश्वास ठेवत राहिले, तुम्हाला मनमोकळेपणाने वावरू दिलं आणि त्याचाच हे परिणाम आहे. मलाच तुमच्याशी नीट संवाद साधता आला नाही बहुतेक, त्याच्यामुळेच हे सगळं लपवाछपवी झाली ना. मी चांगली आई नाही आहे ना, असं म्हणत ती पुन्हा तिचे गाल झोडू लागते. तिच्या दोन्ही हातांना दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना पकडून ठेवतात आणि प्लीज असं नको करू ना आई, असे मुलं तिला म्हणू लागतात, सुनाही म्हणू लागतात. मात्र ती म्हणते की आता मी तुमचं कुणाचंही काही ऐकणार नाही. इथून पुढे माझं आणि तुमचं आपलं नातं संपूर्ण गेलं आहे असं समजा. आणि नंदिनी, तुझ्याकडे माझ्या खूप अपेक्षा होत्या. मला ना देवावरती पण विश्वास नव्हता तुझ्यावर जेवढा होता. मला असं वाटायचं तू कधीच खोटं बोलणार नाही आणि तुझ्याकडनं चूक ही कधी होऊच शकणार नाही. पण बघ ना माझ्या पदरी काय आलं गं, विश्वासघात कुणाकडनं, तोही तुझ्याकडनं. खूप अपेक्षा ठेवल्या होत्या गं तुझ्याकडनं मी. असं का केलंस तू माझ्या
माझ्यावरती अविश्वास का दाखवला? एकदा तरी मनमोकळेपणाने माझ्याशी बोलायचं ना. मी काय केलं असतं गं तुम्हाला? मी तुमच्या काळजीपोटीच हे सगळं करत होते ना. मला तुमची सगळ्यांची काळजी वाटायची. तुम्ही सगळे आनंदी राहावे, सुखी राहावे, तुमच्या सुखासाठीच तर मी हे सगळं करत होते ना. माझी काही रोकटोक तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीसाठी नव्हती, तुमच्या चांगल्या गोष्टींसाठीच होती. तुम्ही आयुष्यात सुखी राहावं त्याच्यासाठीच मी एवढी धडपडत होते ना. पण आजपासून आपलं नातं संपलं असं ज्या वेळेला इथे मानिनी म्हणते, त्यावेळेला इथे सुना मात्र खूपच घाबरतात. त्यांना ते क्षण आठवू लागतात की आपण किती आनंदाने एकमेकींसोबत ते क्षण घालवले आणि आज आपल्या पदरी हे असं आलं. सगळेजण आता कुणीही एकमेकांशी बोलत नाही, मनामध्ये रुखरुख लागलेली. आपण जे केलं आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे, ह्या तिघींनाही खरं तर एकाच काय म्हणता आपण एकाच नावेमध्ये उभे आहे. तिघीही बरोबर आहे, तिघीही चुकलेले आहे की बरोबरच आहे? हा जो प्रश्न आहे तो मला तर काही सोडता येईना. एक सून म्हणून मी आता ह्या गोष्टीकडे पाहते, त्याच्यामुळे मला सासूच्या मनात काय असेल ही गोष्ट कळेना झाली आहे. कारण मी पण सध्या त्याच वयाची आहे, त्याच्यामुळे तारेवरची कसरत माझी जी चाललेली आहे तीच ह्या दोघींची पण चाललेली आहे. चूक काय करते तेच कळत नाही. मला असं वाटतं की घरच्यांना त्रास होऊ नये, सासूबाईंना त्रास होऊ नये. आता ही जी गोष्ट आहे त्यांच्या अँगलनी पाहिलं तर त्यांना असं वाटतं की आम्ही 4 पावसाळे जास्त पाहिले, आम्ही तुमची मदत करू शकतो, तर आमच्याशी मनमोकळेपणाने बोला किंवा ती एखादी गोष्ट करू नका असं जेव्हा सांगतात तेव्हा ती रोकटोक का वाटावी? हां, आता घरोघरी पडलेला हाच तो प्रश्न. चला, प्रोमोमध्ये एकदम आपल्याला जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळते की काव्याची डिलिव्हरी झाल्यानंतर नंदिनी म्हणते आपण सगळ्या घरच्यांची माफी मागायची. जीवा म्हणतो हो चालेल. घरामध्ये एक पार्टी असते, त्याच्यामध्ये आर्या आली असते. आर्याचं आणि जीवाचं जे वागणं आहे ते फारच विचित्र आहे. एकमेकांसोबत खूप फ्रेंडली वागत आहे आणि खरं तर आता हे दोघंही एका रूममध्ये एकांतात गेलेले. हे जेव्हा पार्थ पाहतो, पार्थच्या मनामध्ये संशय आला आहे की हा जो जीव आहे तो प्रेमात तर पडलेला नाही ना. कुणाच्या प्रेमात पडला असेल तो? ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तोही त्या खोलीच्या दिशेने निघाला आहे. त्या खोलीत गेल्यानंतर त्याने जे चित्र पाहिले त्याने त्याला खूप मोठा धक्का बसला आहे. चला तर मग पुढे एकदम जबरदस्त असा ट्विस्ट आहे, तो ट्विस्ट पाहायचा आहे आपल्याला आणि नक्कीच आपण पुढे पाहूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. मला चॅनलला नक्की सांगा की सिरियल कशी वाटली. लाईक आणि सबस्क्राईब पण नक्की करा. आपण पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये.